नमस्कार, मी विलास बडे. बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत महत्त्वाची बातमी, ती म्हणजे तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले CDS बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचे मृतदेह घेऊन सुल्लूरहून आता दिल्लीला आणले जात आहेत. भारतीय हवाई दलाच्या C-130 जे सुपर हरक्युलस एअरक्राफ्टमधून हे मृतदेह दिल्लीत आणले जाणार आहेत. भारतीय हवाई प्रमुखांनी कुन्नूरमधील आज दुर्घटना जो भाग आहे त्याला भेट दिली. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल पालम एअरपोर्टवर जाऊन CDS बिपिन रावत यांच्यासह हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जाणार असल्याचं कळतं. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आहेत, आपल्या सोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. प्रशांत, कधीपर्यंत हे पार्थिव दिल्लीत येईल आणि आता कोण कोण तिथं असेल याबद्दलची काय अधिक माहिती आहे? विलास, ज्या पद्धतीनं माहिती मिळते मला, मी सध्या जनरल बिपिन रावत यांच्या निवासस्थानाच्या बाहेर साधारणतः उभा आहे आणि तिथे जर परिस्थिती बघितली आपण तर इथे मोठ्या संख्येनं त्यांना श्रद्धांजली देण्याकरिता अनेक लोक येत आहे, सर्वसामान्य नागरिक देखील येत आहे. हातामध्ये श्रद्धांजलीचे पोस्टर घेऊन इथे अनेक जण आलेले आहेत. काही हिंदू वाहिनीचे देखील कार्यकर्ते हातामध्ये पोस्टर घेऊन इथे पोहोचलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की या देशाच्या शूर योद्ध्याला आमचा सलाम. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, सायंकाळी 7:30च्या वाजता पालम विमानतळावरती, जे हवाई दलाचं विमानतळ आहे, हवाई दल इथूनच्या माध्यमातून इथे सर्व विमानं त्यांचे संचालित होतात, त्या विमानतळावरती साधारणतः 7:30 वाजता विमानं येणार आहेत. त्या विमानातले असलेले पार्थिव असेल, ज्यामध्ये जनरल बिपिन रावत आहेत, त्यांच्या पत्नी आणि इतर त्यांचे सहकारी, या साधारणतः असे 13 मृतदेह घेऊन विशेष विमान ते उडालेलं होतं दुपारी आणि ते आता सायंकाळी 7:30 वाजता दिल्लीत पोहोचणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्या पार्थिवांना सलाम करण्याकरता, त्या शौर्याला सलाम करण्याकरता, योद्ध्याला सलाम करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी, याशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशिवाय सुरक्षा सल्लागार आणि पंतप्रधानाचे सुरक्षा सल्लागार जे आहेत अजित डोवाल हे देखील जातील. याशिवाय इतरही मंत्री म्हणजे संरक्षण राज्यमंत्री देखील देखील जातील. सोबतच अजित डोवाल यांच्यासह जर बघितलं आपण तर बिपिन रावत, जे जनरल बिपिन रावत आहेत, त्यांचे नातेवाईक देखील तिथे पोहोचणार आहेत. त्यांचे साळे जे आहेत, जे मध्य प्रदेशातून दिल्लीत पोहोचलेले आहेत, त्यानंतर त्याच्या पत्नीची आई देखील दिल्लीत पोहोचल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्याही दुपारच्या सत्रामध्ये त्या पोहोचलेल्या आहेत, काळामध्ये पोहोचलेल्या आहेत. याशिवाय जर बघितलं आपण तर बिपिन रावत यांचे उत्तराखंडमधले नातेवाईक ते देखील पोहोचत आहे. त्यांच्या पैतृक गावातील अनेक नागरिक इथे पोहोचत आहे. आणि सायंकाळी 7:30 वाजता तिथे पोहोचल्यानंतर उद्या सकाळी 10 पासून दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. आणि उद्याच त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील. शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय, शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे. सोबतच सर्व इतर पार्थिव जे आहेत, जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीचं अंत्यसंस्कार हे दिल्लीत शासकीय इतमाने होईल, दिल्ली कॅन्टमध्ये. आणि याशिवाय इतरही जे शूरसैनिकांचे पार्थिव आहे त्यांचे ते पार्थिव त्यांच्या पैतृक गावात त्यांच्या नातेवाईकाला, त्यांच्या कुटुंबियांना पाठवण्याची इथून व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे अनेक म्हणजे मध्य प्रदेशचे असो किंवा राजस्थानमधले असो किंवा इतर भागातील पंजाबमधले असो, या सगळ्या शूरसैनिकांना त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्त करण्यात येईल आणि त्यांचे सुद्धा अंत्यसंस्कार हे शासकीय इतमात होईल, अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. आणि एक असं म्हणता येईल की संपूर्ण दिल्लीमध्ये जर बघितलं तर शोक आहे. याशिवाय देशातील 9 राज्यांमध्ये राजकीय शोक जाहीर केलेला आहे. उत्तराखंडामध्ये 3 दिवसाचा राजकीय शोक आहे आणि उद्या दिल्लीमध्ये देखील राजकीय शोक आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं आपण तर उद्या त्यांचे अंत्यसंस्कार होतपर्यंत विविध प्रक्रिया असणार आहे. त्या प्रक्रिया केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. विलास, उद्या हे अंत्यसंस्कार कुठे होणार आहेत याबद्दलची काही माहिती आहे CDS बिपिन रावत यांच्यावर? CDS जनरल बिपिन रावत यांच्या पार्थिवावरती जे अंत्यसंस्कारावर आहे, दिल्लीचा कॅन्ट जो परिसर आहे, सैनिकी परिसराला संबोधलं जातं. इथे अनेक सैनिकी स्थापना आहे, अनेक विविध जे राजपुताना रायफल असो
किंवा इतरही वेगवेगळे बटालियन्स जे असतात लष्कराचे, वायुसेनेचे आणि त्यानंतर हवाई दलाचे, या सगळ्यांचे तिथे दिल्ली कॅन्ट एक परिसर आहे तिथे तिथे ठीक आहे. स्क्वॉड्रन एरिया आहे. त्या स्क्वॉड्रन एरियामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार बर करण्यात येईल. एक महत्वाची बातमी येते, मी येतो तुमच्याकडे. हेलिकॉप्टर दुर्घटनेचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. न्यूज 18 लोकमतकडे या अपघाताचा दुसरा व्हिडिओ आलेला आहे. अपघाताच्या क्षणाची दुसरी दृश्य ही समोर आलेली आहेत आणि खरं तर या अपघाताची तीव्रता किती होती, तो किती भीषण होता याचा अंदाज आपल्याला या दृश्यांवरून येऊ शकतो. घनदाट जंगल चहूबाजूनं दिसतंय आणि या जंगलामध्ये जेव्हा हे हेलिकॉप्टर कोसळलं त्यानंतर स्फोट झाल्यानंतर ज्या ज्वाळा आहेत सगळ्या आगीच्या त्या भडकत होत्या आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज. धुराचे लोट अगदी आकाशात उडताना दिसत आहेत, आगीचे लोटसुद्धा उडताना दिसत आहेत आणि याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की जेव्हा हे हेलिकॉप्टर खाली कोसळलं तेव्हा स्फोट झाला मोठा आणि त्याला आग लागली. इंधन खूप मोठ्या प्रमाणात असतं हेलिकॉप्टरमध्ये आणि त्याच इंधनामुळे हा स्फोट होत असतो आणि इथंही तेच घडलं, ज्याच्यामध्ये 14 पैकी 13 जणांना आपले प्राण गमवावे लागले. याच हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये जनरल बिपिन रावत यांनासुद्धा आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. त्यांच्या पत्नीसुद्धा यात मृत्युमुखी पडलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबतच इतर अधिकारीसुद्धा सैन्य दलाचे मृत्युमुखी पडलेले आहेत. काल कुन्नूरच्या दिशेनं जात असताना जो भीषण अपघात झाला त्या अपघाताचा हा दुसरा व्हिडिओ समोर आलेला आहे. स्थानिक लोक तिथं तातडीनं दाखल झालेले होते. सुरुवातीला जेव्हा हा अपघात झाला खरं तर त्यांना लक्षात येत नव्हतं की अगदी कमी उंचीवरून हे हेलिकॉप्टर उडतंय आणि नेमकं त्याच्या मागचं कारण काय हे कळत नव्हतं, कारण संपूर्ण वातावरणसुद्धा तिथलं धुक्याने दाटलेलं होतं आणि या धुक्यानं दाटलेल्या या वातावरणामध्ये इतक्या कमी उंचीवरून हेलिकॉप्टर का उडतंय याचा संशय लोकांना आला. पण अवघ्या काही क्षणातच पुन्हा हेलिकॉप्टरचा कोसळल्याचा एक स्फोट झाला, आवाज आला आणि मग स्थानिकांना कळलं की हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे. पण जेव्हा देशाला हे कळलं तेव्हा लक्षात आलं की या हेलिकॉप्टरमध्ये CDS बिपिन रावत आपल्या कुटुंबासह होते, त्याच्यासोबत आणखी काही वरिष्ठ लष्करी अधिकारीसुद्धा होते. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, हा जो व्हिडिओ आलेला आहे स्पष्टपणे दिसतंय की जेव्हा हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं एक मोठा स्फोट झाला, आगीचे लोळ उठले आणि स्वाभाविकपणे की याची भीषणता यातून स्पष्ट होती. बरोबर आहे. ज्या पद्धतीने आज सकाळी जसा आपण पहिला व्हिडिओ दाखवला न्यूज 18 लोकमतनी हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ सगळ्या जनतेसमोर आणला होता की कशा पद्धतीनं हा अपघात झाला, हवेत असलेले हेलिकॉप्टर कोसळलं, त्यानंतर कसा तिथे आवाज थांबला हेलिकॉप्टरचा. त्यानंतर आता हा दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ, ज्या व्हिडिओमध्ये आगीचे लोट आपल्याला दिसतंय आणि कशा पद्धतीने तिथली परिस्थिती आहे आणि आगीच्या ज्वालाग्राही परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने परिस्थिती होती, एवढी भयंकर परिस्थिती असताना तिथे काय निर्माण झालं असेल, कशा पद्धती याचा विचार न केलेला बरा. पण या परिस्थितीमध्ये जर बघितलं आपण तर कशा पद्धतीने हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर आगीचे लोट उठलेले आहे. आपल्याला आपण जसं सांगितलं विलास की हेलिकॉप्टर म्हणजे जे इंधन असतं त्या इंधनामुळे स्फोट होतो. त्यामुळे याची जर चौकशी सुरू झालेली आहे हवाई दलाच्या वतीने आणि तीनही लष्कराच्या वतीने याची सगळी चौकशी करण्यात येणार आहे. हवाई दलाच्या वतीने काल घोषणा करण्यात आली. आज खुद्द संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं की तिन्ही दलाचे म्हणजे हवाई दल, लष्कर आणि जल संपूर्ण घटनेची चौकशी करणार आहे. कारण की CDS हे जे पद होतं ह्या तिन्ही दलाचे प्रमुख पद होतं आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर याचे 2 ब्लॅक बॉक्स जे आहेत ते सापडलेले आहेत. हे अत्याधुनिक प्रकारचं हेलिकॉप्टर आहे. ब्लॅक बॉक्स सापडलेले आहेत. आता आपल्यासोबत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आहेत. महाजन सर, हा जो ब्लॅक बॉक्स आहे तो किती महत्त्वाचा असतो या संपूर्ण आता पुढच्या चौकशीमध्ये? ब्लॅक बॉक्स ही मिस्ट्री जी आहे आतापर्यंत समोर आलेली त्या बद्दलचं जे गूढ आहे ते उकलू शकेल आता त्यातून? पुष्कळसं गूढ उकलण्यामध्ये मदत होईल. ब्लॅक बॉक्स म्हणजे काय असतं? ब्लॅक बॉक्स म्हणजे एक डिजिटल रेकॉर्डिंग होतं. ज्या वेळेला हेलिकॉप्टर टेक ऑफ होतं तर त्यावेळेला हेलिकॉप्टरचा जो जायचा रस्ता असतो ज्याला फ्लाइंग पाथ म्हणतात, हेलिकॉप्टर जेव्हा उतरतं तर ते रेकॉर्ड केलं जातं, त्यांचा रस्ता रेकॉर्ड केला जातो. जे हेलिकॉप्टर पायलटचं जे इतरांशी भाषण होत असतं कंट्रोलमध्ये म्हणा किंवा इतर कोणाशी म्हणा
तर ते तिथे रेकॉर्ड होतं. तर म्हणजे तो एक त्याच्यामध्ये जीपीएस लावलेला असतो, त्याच्यामध्ये डिजिटल रेकॉर्डिंग जी कारवाई तिथे होते ती होते. तर त्याच्यामुळे या हेलिकॉप्टरचा रस्ता ठीक होता की नाही, त्याने टेकऑफ ठीक केलं की नाही, तो जास्त ज्या उंचीवरती जायला पाहिजे होतं 5 किंवा 6,000 फूट, ज्याच्यामुळे झाडांमध्ये ते अडकणार नाहीत, ते त्यांनी केलं की नाही, किंवा जिथे थोडे ढग वगैरे आले अशा प्रकारचं एक हे होतं, धुकं आलं होतं, तर ते थोडंफार त्याच्यामध्ये क्लिअर होईल. काही अडथळेमध्ये आले असतील तर ते क्लिअर होतील. म्हणजे पुष्कळशा गोष्टी 70-80% जास्त गोष्टी हे सापडल्या, ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे ते आपल्याला दिसू शकेल. परंतु याच्यामध्ये काही कमजोऱ्या पण असतात. उदाहरणार्थ की याच्यामध्ये काही कॅमेरा नसतो, व्हिडिओ कॅमेरा हा. नसतो. जसं आपण म्हणत होता की स्फोट झाला, स्फोट नेहमीच होतो. कारण काय होतं की विमान ज्यावेळेस कोसळतं ते पुष्कळ उंचावरनं कोसळतं, शॉर्ट सर्किट होऊन जातं आणि त्याच्यामुळे जे इंधन असतं, ज्याला आपण एव्हिएशन फ्युएल म्हणतो, हा. ते अतिशय म्हणजे ज्वालाग्राही अतिशय असतं. पटकन आग पकडतं आणि ज्यावेळेस ते फुटतं तर मोठा स्फोट होतं. तर ते विमान फुटणं, आग लागणं आणि ज्याप्रमाणे माहिती आली होती, सगळे ज्यांना बाहेर काढलं तर सगळ्यांना 90% बर्न्स झाले होते आणि 50%हून जास्त जर बर्न्स झालं तर माणूस जिवंतच राहू शकत नाही. तर त्याच्यामुळे सगळ्यांच्या अंगावर पेट्रोल म्हणजे उडालं असतं. पेट्रोल म्हणजे एव्हिएशन फ्युएल आणि त्याच्यामुळे सगळ्यांनाच आग लागली. तर आणि अतिशय ते भयंकर होते आणि ज्यावेळेला ते लँड होतं ते ठट करून त्याचा मोठ्या स्पीडने ते लँड होतं. कारण त्याचं इंजिन तर काम करत नाहीये, त्यात ते जवळजवळ आदळलेलं आहे, ते लँड झालेलं नाहीये, ते पडलं आहे. तर त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे मी असं जास्त ग्राफिकली त्याला डिस्क्राईब करायला नको. कंबर तुटणं, मान तुटणं म्हणजे हे असं जास्त याच्याविषयी जास्त माहिती विनाकारण नको. परंतु आपण आता जास्त वेगाने जर अपघात झाला तर मोटर कारचा अपघात होतो. आपण लोकांची कशी जखमी अवस्था होते हे अनेक वेळा बघितलेलं आहे आणि याची तर स्पीड त्याच्याहून जास्त होती. तर त्याच्यामुळे हे म्हणजे गंभीर जखमा होणार, गंभीर माणसं जळणार, स्फोट होणार, आग लागणार, हे सगळं एक हेलिकॉप्टर क्रॅश झाला की सगळं तसंच होतं आणि तेच या बाबतीमध्ये झालेलं आहे. परंतु आता ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे 80% तरी गुड म्हणजे सॉल्व्ह व्हायला मदत मिस्ट्री मिळेल की हे मेकॅनिकल फेल्युअर होतं की पायलट एरर होती की एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स होते. परंतु जर काही बाहेरचे एक्सटर्नल फॅक्टर्स असतील की बाहेरने कोणी शस्त्र फायर केलं, कोणी दगडफेक केली, कोणी काही घातपात केला, तर ते येण्याची शक्यता याच्यामध्ये कमी असते. त्याकरता सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ सध्या फिरता आहेत आणि कारण त्या भागात लोक राहतात. तर त्यांनी ते हेलिकॉप्टर बघितलं. काही जण म्हणतात की पहिले रोटरचा आवाज थांबला आणि मग स्फोट झाला. तर थोडंसं ते विचित्र वाटतं, कारण पहिले स्फोट व्हायला पाहिजे आणि मग रोटरचा आवाज थांबायला पाहिजे. तर काही अशा प्रकारचे व्हिडिओज, अशा प्रकारची माहिती, प्रत्यक्षदर्शींनी बघितलेली माहिती, जे तिथे सर्वात पहिले पोहोचले त्यांनी डोळ्यांनी काय बघितलं ती माहिती आणि याच्याशिवाय आपल्याकडे एक NTRO नावाची संस्था आहे की जे हे झाल्यानंतर काही कॉल्स केले जातात, काहीतरी बातमी लोक काही बोलण्याचा प्रयत्न करतात जर घातपात असेल तर हे सगळं येतं. तर त्याच्यामुळे अशा या सगळ्या इतर बाबींची सुद्धा मदत घेऊन आपल्याला हे स्फोटाचं गूढ हे जे आहे ते पूर्णपणे कळेल. परंतु ब्लॅक बॉक्स त्याच्यामध्ये नक्कीच 80% तरी सत्य सांगण्याकरता आपल्याला मदत करेल. महाजन सर, प्रश्न असा पडतो की जेव्हा इतका मोठा स्फोट होतो, स्वाभाविक आहे की ज्वालाग्राही इंधन तिथं असतं, वरून कोसळलेलं असतं, अशा वेळी ब्लॅक बॉक्सला धोका निर्माण नाही होत? नाही, ब्लॅक बॉक्स हे म्हणजे अशा त्याला एक आवरण जे असतं ते स्टील किंवा पोलादाचं किंवा एका स्पेशल मेटलचं असतं. तर त्यामुळे हे गृहीतच असतं की ज्यावेळेस विमान कोसळेल किंवा हेलिकॉप्टर कोसळेल तर त्याचे अनेक तुकडे होतील, कारण ते इतक्या उंचीवरनं कोसळत आहे. परंतु त्या जेवढ्या उंचीवरनं कोसळतात त्या उंचीवरनं कोसळून सुद्धा ब्लॅक बॉक्स हा कधी तुटत नाही. म्हणजे आतापर्यंत जेवढे ऍक्सिडेंट झाले 99% ऍक्सिडेंटमध्ये ब्लॅक बॉक्स हा फुल्ली रिकव्हर झाला. एखाद्या तो पाण्यात पडला, एखाद्या तो जंगलाच्या आत पडला तर त्याला रिकव्हर करणं थोडं डिफिकल्ट होतं. परंतु तो एक इलेक्ट्रॉनिक एमिशन करणारे डिव्हाइस असल्यामुळे त्याला आपण शोधत जाऊ शकतो. म्हणजे जसं समजा मोबाईल असतो तर मोबाईल जर तो ऑन असेल तर त्याच्यात इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स येत राहतील आणि ज्याच्यामुळे तरी तो घनदाट जंगलात जरी पडला, पाण्याच्या आत जरी पडला तरी त्याला डिटेक्ट करणं हे शक्य असतं. अर्थात डिग्री ऑफ डिफिकल्टी वाढेल पण तो तुटत नाही. बहुतेक केसमध्ये तो तुटलेला नाहीये आणि त्याच्या या ब्लॅक बॉक्समधून अपघातात नेमकं काय झालं याची अतिशय युजफुल माहिती मिळालेली आहे. निश्चित सर, आशा करूया आता हा जो ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून सुद्धा या संपूर्ण घटनेचं, दुर्घटनेचं जे सत्य आहे ते समोर येईल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.
तर अपघात झाल्याच्या नंतरचा हा व्हिडिओ आणि हा आणखीन एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला. तो हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या आधीचा, काही क्षण आधीचा. या दृश्यांमध्ये दिसतंय की काही लोक आहेत जे अत्यंत कमी उंचीवरून उडणाऱ्या या हेलिकॉप्टरकडे उत्सुकतेने बघतायत आणि त्यांना लक्षात येत नाही आहे की इतक्या कमी उंचीवरून हे हेलिकॉप्टर का उडतंय, म्हणून ते उत्सुकतेपोटी बघतायत. काही जणांनी ते शूटसुद्धा केलं आपल्या मोबाईलमध्ये, पण त्यांना अजिबात कल्पना नव्हती की पुढच्या काही सेकंदांमध्ये एक प्रचंड मोठी दुर्घटना होणार आहे आणि त्या दुर्घटनेत आपल्या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख असलेले व्यक्ती मृत्युमुखी पडणार आहेत किंवा ते या अपघातात सापडणार आहेत. त्याच हेलिकॉप्टरचे पुढे काही सेकंदांमध्ये दुर्घटना झाली. आवाज बंद झाला यायचा आणि एका स्फोटाचा आवाज आल्याचं स्थानिकांनी तिथं सांगितलं. त्यानंतर जेव्हा स्फोट झाला, हेलिकॉप्टर खाली कोसळल्याच्या नंतर प्रचंड मोठ्या ज्वाळा तिथून उठल्या, धुराचे लोट उठले आणि तिथल्या स्थानिकांना लक्षात आलं की हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे आणि एक मोठा भीषण अपघात झालेला आहे. तातडीनं तिथल्या लोकांना, त्या हेलिकॉप्टरमधल्या लोकांना वाचवण्यासाठी तिथले स्थानिक लोक धावून गेले, पण स्फोट इतका भीषण होता त्याचा अंदाज आपल्याला या दृश्यांवरून येतोय. अनेक जण अगदी 80%च्याही पलीकडे भाजलेले होते. अशावेळी ते जिवंत राहणं हे खूप मुश्किल असतं, पण तरीसुद्धा स्थानिकांनी जीवाची बाजी लावून तिथल्या स्थानिक NGOजनी, तिथल्या कार्यकर्त्यांनी एका सैनिकांना तिथून बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वीसुद्धा झाले, पण त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. केवळ एका व्यक्तीला आपण आत्तापर्यंत वाचवू शकलेलो आहे, ते सुद्धा गंभीर जखमी आहे. CDS बिपिन रावत यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागरिक पोस्टर्स घेऊन पोहोचलेत. देशासाठी महान कामगिरी बजावणारे बिपिन रावत यांचा अपघाती मृत्यू हा क्लेशदायक असल्याचं नागरिकांनी म्हटलंय. पाहूया आमचे प्रतिनिधी अमित पांडे यांनी घेतलेला हा आढावा. CDS बिपिन रावत की हेलीकॉप्टर हादसे में मौत के बाद उनके घर के सामने लोग इकट्ठा हुए हैं. आप तस्वीरों में देख सकते हैं कि श्री बिपिन रावत जी को विनम्र श्रद्धांजलि, इस तरीके का पोस्टर लेकर लोग आए हैं और उनको याद कर रहे हैं. ठीक उनके घर के सामने कुछ लोग हैं, हम उनसे बात करते हैं. आप आए हैं यहाँ पर, क्या सोचकर आए हैं? श्रद्धांजलि देने आए हैं. आप बताओ क्यों आए हैं यहाँ पर? हमें बहुत दुखी हुई है, मतलब कि तो इसको हिंदू सेना की ओर से यह संगठन के लोग आए हैं और यहाँ पर इन लोगों ने अपना पोस्टर दिखाया. देखिए, आप इन तस्वीरों में देख सकते हैं स्वर्गीय बिपिन रावत और उनके पत्नी की यह तस्वीरें हैं. तो कुल मिलाकर पूरे देश में जो ये दुख का माहौल है, लोग उनसे कितना जुड़े थे, इसकी झलकियां हमें देश के हर कोने पे, हर हिस्से पर देखी जा सकती हैं. और यहाँ पर भी उनके घर के सामने लोग अपनी भावनाएं व्यक्त करते हुए, कुल मिलाकर ये याद करते हुए, भारत माँ का यह सपूत था जिसने देश के लिए अमूल्य योगदान किया था. यासोबत या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण. कोरोनाचं संकट पुन्हा एकदा डोकं वर काढतंय. अशावेळी आपण सगळ्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा आणि लस घेतली नसेल तर नक्की घ्या. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कोरोनाचा कहर, नको लसीचा विसर. लसीचा डोस घ्या, कोरोनाला हरवा. न्यूज 18 लोकमतची विशेष मोहीम. लसवंत व्हा, सुरक्षित रहा. पहा 10 डिसेंबर पासून दररोज फक्त न्यूज 18 लोकमतवर. हेलिकॉप्टर अपघाताआधीचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे. अपघाताच्या काही क्षणांच्या आधीचाच हा व्हिडिओ समोर आलाय. स्थानिकांनी हा व्हिडिओ शूट केलाय. अपघातानंतर कानठळ्या बसवणाऱ्या आवाजानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. CDS बिपिन रावत यांच्या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडलाय. घटनास्थळी ब्लॅक बॉक्स सापडलाय. आता या ब्लॅक बॉक्समध्ये
अपघातादरम्यान पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल रूममधल्या होणाऱ्या संभाषणाचं रेकॉर्डिंग होत असतं, त्यामुळं आता या अपघाताचं कारण समजण्यास मदत होणार आहे. देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी बुधवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झाल्यानंतर देशावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. शहीद झालेले जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मालेगावात जनाधिकारी मंच यासह इतर सामाजिक संघटनांनी शौर्य स्मारकाजवळ 108 दिवे प्रज्वलित करून आदरांजली दिली. यावेळेला सर्व जाती धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चांदवडला कला शिक्षक देव हिरे यांनी फळ्यावर बिपिन रावत यांचं चित्र रेखाटून त्यांना अखेरचा सॅल्यूट केला. आशिष शेलार यांना 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ही रक्कम भरून जामीन दिलाय. दरम्यान माझ्या विरोधात खोटी केस बनवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आशिष शेलार यांनी आरोप केलाय. आशिष शेलार यांना 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. आशिष शेलार यांना जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसेना नगरसेविका आक्रमक झाल्या. FIR मागे घेण्यात येणार नाही. एका महिलेबद्दल आक्षेपार्ह प्रतिक्रिया देताना शेलार यांची जीभ घसरल्याचा आरोप होतोय. भाजपमुळे राजकारणाचा स्तर खालावतोय. शिवसेना हे खपवून घेणार नाही असं सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी म्हटलंय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर चंद्रपुरात दाखल झाल्या. भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौरांच्या बाबतीत केलेलं वक्तव्य अवमानकारक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईच्या पोलीस आयुक्तांना या संदर्भातली सत्यस्थितीचा अहवाल मागितला असल्याचं सांगत त्यानुसार गरज भासल्यास आरोपीला अटक करण्यात यावी असे निर्देश दिल्याचंही चाकणकर यांनी स्पष्ट केलंय. निवडणुका सगळ्याच एकत्र घ्या किंवा थांबवायच्या असतील तर सगळ्याच थांबवा या मतावर राज्य सरकार ठाम आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. तर ओबीसींच्या जागांवरील निवडणुका थांबवल्यात त्याबद्दल कारण नसताना विरोधी पक्ष गैरसमज पसरवण्याचं काम करतंय असा आरोप सुद्धा अजित पवार यांनी केलेला आहे. एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपाला झुगारून मोर्शी बस आगारातनं अमरावती मोर्शी बस सेवा सुरू करण्यात आली. ही बस मोर्शी आगारातनं अमरावती मोर्शी वरुड या ठिकाणी गेली. मात्र परत अमरावती आगारात येत असताना वेलकम पॉईंट समोरच्या अर्जुन नगर परिसरात बसवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. या दगडफेकीत बसच्या समोरची काच फुटली. त्यामुळे बसमधल्या प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सोलापूर पुनर्वसन विभागाचे अधिकारी आणि दलालांच्या मनमानी कारभाराबाबत आरपीआय भाजप किसान मोर्चाच्या वतीनं पंढरपूर तहसील कार्यालयासमोर निदर्शनं आणि हलगीनाद आंदोलन दीपक चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. यावेळेला पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना निवेदन दिलं गेलं. त्यामध्ये मोठ्या संख्येनं लोककलावंत आणि प्रकल्पग्रस्त सामील झालेले होते. केंद्र सरकारनं केलेल्या दरवाढीच्या विरोधात जालन्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं खताच्या रिकाम्या बॅग्स जाळून निषेध आंदोलन करण्यात आलं. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी ऐन रब्बी हंगामात दरवाढीचा निर्णय घेऊन प्रत्येक बॅगचे 200 ते 300 रुपये दरवाढ झालेली आहे. त्यामुळे अंबड तालुक्यातील वडीगोद्री इथं केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत खत दरवाढीच्या निषेधार्थ रिकाम्या बॅग जाळून रोष व्यक्त करण्यात आला. राज्यातल्या कोरोना मृत्यूदरात मोठी घट झाली असून डिसेंबरमध्ये तो केवळ 0.5% आलाय. नोव्हेंबरमध्ये 1.59% इतका मृत्यूदर नोंदवला गेला. कोरोनाचा देशातला सरासरी मृत्यूदर 1.39% इतका असून राज्याचा सरासरी मृत्यूदर 2.12% इतका आहे. डिसेंबरमध्ये 4,399 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 33 जण दगावलेत. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या 6,853 इतकी आहे. त्यापैकी 4,066 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरात विदेशातनं 86 नागरिक दाखल झाले असून या 86 जणांचा शोध जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. या 86 नागरिकांमध्ये सगळे नागरिक धुळे शहराचे रहिवासी आहेत. दरम्यान त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत असून त्यांचे कोरोना चाचणीचे नमुने घेऊन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं. यातले 17 प्रवासी हे इंग्लंडहून आलेले आहेत. मुंबई महानगरपालिकेची प्रभाग संख्या वाढवण्याच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती द्यायला हायकोर्टानं नकार दिलाय. याबाबत राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर देण्याचे निर्देश दिले गेले. तर सर्व प्रतिवादींना 21 डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही हायकोर्टानं दिलेले आहेत. याबाबत पुढची सुनावणी 22 डिसेंबरला होणार आहे. आरोग्य भरती
तामिळनाडूतल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत पंजाबच्या तारण जिल्ह्यातल्या दोदे गावचे जवान लान्स नायक गुरुसेवक सिंग यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय, तर गावावर शोककळा पसरली आहे. गुरुसेवक सिंग हे बिपिन रावत यांचे PSO होते. सुरक्षा पथकातील सदस्य असलेले गुरुसेवक सिंग आर्मीच्या 9 पॅरा सेशन फोर्सच्या युनिटमध्ये तैनात होते. हेलिकॉप्टर दुर्घटनेत पंचकुलातील ब्रिगेडियर लखविंदर सिंग लिद्दर यांचाही मृत्यू झालाय. पंचकुलात लखविंदर यांचं वडिलोपार्जित घर आहे. इथं त्यांची आई आणि बहीण राहते. मात्र आता हे घर बंद आहे. ब्रिगेडियर लखविंदर सिंग दिल्लीत वास्तव्याला होते. मागील 30 वर्षांपासून त्यांचं पंचकुलातलं घर बंद आहे. मात्र सुट्टीवर असताना ब्रिगेडियर लखविंदर सिंग आणि त्यांचे कुटुंबीय काही दिवसांसाठी इथे यायचे असं त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितलं. पाहूया आमचे प्रतिनिधी विनोद यांनी. हेलिकॉप्टर दुर्घटनेत मध्य प्रदेशच्या सिहोरमधील धामंदा गावचे नायक जितेंद्र कुमार यांचंही निधन झालंय. 10 वर्षांपूर्वी जितेंद्र वायुदलात दाखल झाले. 15 दिवसांपूर्वी जितेंद्र कुमार त्यांच्या गावी आले होते. जितेंद्र कुमार यांना 4 वर्षांची मुलगी आणि 1 वर्षाचा मुलगा आहे. जितेंद्र कुमार CDS स्टाफमध्ये PSO होते. बुधवारी रात्री 8 वाजता त्यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबियांना कळली. ही बातमी कळल्यानंतर त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. हिमाचल प्रदेशातील जयसिंगपूरमधील लान्स नायक विवेक कुमार यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. अवघ्या 29 वर्षांचे लान्स नायक विवेक कुमार CDS बिपिन रावत यांचे PSO होते. मागील महिन्यातल्या सुट्टीनंतर विवेक पुन्हा ड्युटीवर जॉईन झाले. मागील वर्षी विवेकचा विवाह झाला. त्यांच्या पश्चात 6 महिन्यांचा मुलगा. पतीच्या निधनाचं वृत्त कळताच त्यांच्या पत्नीचे अश्रू अनावर झाले. या कुटुंबावर कोसळलेलं हे दुःख पाहून सर्व गावकरी शोकाकुल झालेत. शुक्रवारी संध्याकाळी लान्स नायक विवेक कुमार यांचं पार्थिव गावात येण्याची शक्यता आहे. यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग जखमी झालेत. वेलिंग्टन इथल्या लष्करी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी बंगळुरूला हलवण्यात आलंय. कॅप्टन वरुण सिंग यांना घेऊन येणारी एअर ॲम्ब्युलन्स बंगळुरूच्या HL एअरपोर्टवर दाखल झाली आहे. वरुण सिंग यांना या वर्षाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात शौर्य चक्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 2020 मध्ये एरियल इमर्जन्सी दरम्यान तेजस फायटर एअरक्राफ्टला वाचवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना शौर्य चक्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतो. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, सर्व प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी, त्याच्या अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या न्यूज 18 लोकमत या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर आपण बघणार आहोत बातमी राज्यासह देशाला दिलासा देणारी. कारण ज्या ओमायक्रॉन व्हेरियंटनं जगभरात दहशत निर्माण केली, तो ओमायक्रॉन जास्त धोकादायक नसल्याचं आता समोर आलंय. कारण राज्यात कल्याण डोंबिवलीतल्या ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर राज्यात काहीसे चिंतेचं वातावरण निर्माण झालं. पण 24 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेला हा रुग्ण, त्यानंतर त्याची टेस्ट केली गेली. त्याला ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. कल्याण डोंबिवलीतील कोरोना वॉर्डमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आता बरा झालाय. त्याला बुधवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्याला पुढील 7 दिवस क्वारंटाईन राहण्यास सांगितलंय. पहिल्या रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानं ओमायक्रॉनची भीती
दूर व्हायला निश्चितपणे मदत होणार आहे. त्यामुळे ओमायक्रॉनला घाबरून जाऊ नका, पण काळजी घेणं मात्र तितकंच गरजेचं आहे. ही सुद्धा बाब यातून स्पष्ट झाली आहे. तर हा दिलासा आहे निश्चितपणे. ओमायक्रॉनचा शिरकाव महाराष्ट्रात झाला आणि कुठे किती रुग्ण आढळले आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबईमध्ये 2 रुग्ण सापडले, पिंपरी चिंचवडमध्ये 6 ओमायक्रॉनचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, त्यानंतर पुण्यात 1, डोंबिवलीमध्ये 1 आणि मुंबईत 1 असे ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रामध्ये आढळले आणि त्यामुळे काहीशी चिंता व्यक्त केली जात होती. पण आता ओमायक्रॉनचा जो पहिला रुग्ण आढळला होता तो आता कोरोनातून बरा झालाय. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. गणेश, जेव्हा कल्याण डोंबिवलीमध्ये 1 रुग्ण ओमायक्रॉनचा आढळलेला आहे ही बातमी आलेली होती, तेव्हा सगळ्यांची पासावर धारण बसलेली होती, सगळ्यांना काहीसं टेन्शन आलेलं होतं. पण जेव्हा हा रुग्ण आज बरा होऊन घरी गेलाय, सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. विशाल, राज्यातला पहिला रुग्ण हा होता ज्याला ओमायक्रॉनची लागण झाली होती आणि खरंच त्याच्यामध्ये राज्यभरामध्ये चिंतेचं वातावरण होतं. आणि त्यानंतर म्हणजे गुजरात आणि कर्नाटक नंतर हा महाराष्ट्रामध्ये सापडलेला जो पहिला रुग्ण होता, त्याच्यामुळे पूर्ण राज्यामध्ये एक भीतीचं वातावरण होतं की बाबा ओमायक्रॉनची लागण झाल्यानंतर काय काळजी घेतली गेली पाहिजे, हा रुग्ण बरा होईल का, याला कोणत्या प्रकारची लक्षणं आहेत, अशा प्रकारचे विविध प्रश्न नागरिक विचारले जाऊ लागले. आणि याचमुळे उपनगरांमध्ये किंवा राज्यभरामध्ये लसीकरण देखील वाढलं होतं. मात्र हा ओमायक्रॉनचा जो रुग्ण होता तो आता बरा झालेला आहे. काल सायंकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आलं. 14 दिवसामध्ये जवळजवळ 2 वेळा त्याच्या कोरोना टेस्ट करण्यात आला आणि त्याच्यामध्ये तो निगेटिव्ह आला होता. सुरुवातीला सौम्य प्रकारची लक्षणं म्हणजे ताप त्याला होता, मात्र गेल्या 1 आठवड्यापासून कोणत्याही प्रकारची लक्षणं त्याला नव्हती आणि त्याच्यामुळे कल्याणच्या आर्ट गॅलरी या कोविड रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर त्याचा ही जी सौम्य लक्षणं आहेत ती नाहीशी झाली आणि उपचारांती तो बरा झाला. आणि काल राज्यालाच नाही तर संपूर्ण देशाला एक मोठा दिलासा मिळाला आहे आणि याच्यातून एक संकेत असा पुढे गेला आहे की ओमायक्रॉन जरी झालेला असला तरी त्याच्यातून रुग्ण हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. ही राज्यासाठी आणि देशवासियांसाठी एक महत्त्वाची बाब समोर आली. विलास. गणेश, ज्या डॉक्टरांनी या रुग्णावरती उपचार केले त्या डॉक्टरांशी तुमचं बोलणं झालं का? साधारणतः आत्तापर्यंत बघितलं, पहिल्या लाटेमध्ये जो कोरोना व्हायरस आला होता त्यावेळीची लक्षणं वेगळी होती, नंतर डेल्टाचा संसर्ग ज्यांना झाला त्याच्यात पुन्हा वेगळी लक्षणं आढळलेली होती. पण हा जो रुग्ण आहे ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला, त्याचे काही वेगळे साईड इफेक्ट्स आहेत किंवा लक्षणं दिसून आली? विलास, आपण जर पाहिलं तर ओमायक्रॉन ज्या पद्धतीनं सांगितलं जात होतं की सुरुवातीला डेल्टापेक्षा घातक हा जो व्हायरस आहे तो घातक आहे असं सांगितलं गेलं होतं. मात्र कालांतराने त्यामध्ये अनेक वैज्ञानिकांनी किंवा शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे की हा पसरतो लवकर, मात्र याचा धोका काहीसा कमी आहे आणि निश्चितच त्यामुळेच हा रुग्ण बरा झाला असावा अशा प्रकारची अंदाजवर डॉक्टरांशी जरी आपलं बोलणं झालं नसलं तरी KDMC महापालिकेचे जे आयुक्त आहेत डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं की फक्त 2 ते 3 दिवस त्यांना सौम्य लक्षणं होती आणि त्याच्यानंतर उपचारांती ते पूर्णपणे बरे झाले होते. त्यामुळे राज्यातल्या तर देशातल्या नागरिकांनी या व्हायरसला घाबरण्याचं कारण नाही आहे. मात्र घाबरण्याचं कारण जरी नसलं तरी कोरोनाची जी त्रिसूत्री आहे त्याच्यामध्ये मास्क असेल, सॅनिटायझर असेल किंवा गर्दीची ठिकाणं टाळणं ही नागरिकांनी तंतोतंत पाळायला हवी. सावध राहणं मात्र तितकंच गरजेचं आहे, सतर्क राहणं गरजेचं आहे. तुम्ही सोबत राहाच. आपल्यासोबत आता टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर राहुल पंडित जोडले गेलेले आहेत. राहुलजी, डॉक्टर स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. खरं तर सगळ्यांनाच काहीसं टेन्शन आलं होतं की ओमायक्रॉनचा रुग्ण आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आढळलेला आहे. ओमायक्रॉनबद्दल जगभरात नेमकं काय सुरू आहे, कसा तो वेगानं पसरतोय वगैरे वगैरे सगळ्या बातम्या येऊन धडकत होत्या. या सगळ्या बातम्यांमध्ये आपल्या डोंबिवलीमध्ये जो रुग्ण होता तो बरा होऊन घरी गेलाय, ही बातमी निश्चितपणे दिलासा देणारी म्हणावी लागेल.
नाही, नक्कीच पेशंट डिस्चार्ज होऊन घरी जाणं हे सगळ्यात आनंदाचीच बातमी असते प्रत्येक डॉक्टर करता आणि स्वतः रुग्णाकरता आणि त्याच्या नातेवाईकांकरता. पण इथे कसं की आपल्याकडे पब्लिक हेल्थचा एक कन्सर्न होता, त्यामुळे सगळ्यांनाच बरं वाटतंय. परंतु मी हे एवढंच सांगू इच्छितो की हा एकच रुग्ण आता आपण पाहिलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये फार काही रुग्ण नाही आहेत आणि आपल्याला जो आहे तो नक्कीच दिलासादायक बातमी असली तरी गार्ड जो आहे तो आता खाली नाही करायचा आहे. हा कोरोनाचे जे आपले 4 सूत्र, मी 3 सूत्रांना एक 4थं सूत्र ऍड करणार आहे इथे. 4 सूत्र आपल्याला गरजेची आहेत ठेवणं. पहिलं म्हणजे की मास्किंग, दुसरं म्हणजे की सोशल डिस्टन्सिंग, तिसरं म्हणजे की आपलं सॅनिटायझेशनच्या ऐवजी मी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा शब्द वापरणार आहे. त्याच्यामध्ये सॅनिटायझेशन आलं, त्याच्यामध्ये आपली ट्रॅव्हल हिस्ट्री सांगणं आलं, त्याच्यामुळे आपल्या बाजूच्याची ट्रॅव्हल हिस्ट्री सांगणं आलं. कारण जर माझ्या बाजूच्या घरामध्ये आग लागली तर माझ्या घराला देखील धोका आहे. त्यामुळे बाजूच्या सगळ्यांना आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबल राहणं गरजेचं आहे. आणि चौथं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वॅक्सिनेशन आलं. या 4ही सूत्रांना आपल्याला जोडून पुढे जायचंय, तरच आपण ह्या नवीन व्हेरियंटला किंवा ह्याच्या पुढच्या कुठल्याही येणाऱ्या व्हेरियंटला आपण मात देऊ शकू. बर, पण सर या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहेच, पण जेव्हा हा रुग्ण महाराष्ट्रात आला, पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई इथून सुद्धा ओमायक्रॉनचे रुग्ण समोर आले, यांचा काही अभ्यास केल्यानंतर वेगळ्या गोष्टी लक्षात आल्या? सध्या तरी सगळ्यांनाच सिम्पटम्स जे आहेत ते माइल्ड आहेत किंवा ते एसिम्प्टमॅटिक आहेत. सगळ्यांचाच आता जो आजाराचा जो आपण म्हणतो की एक प्रोग्रेस जो आहे त्याच्यामध्ये काही त्यांचे वर्सनिंग आता तरी दिसत नाहीये. आणि आत्ताचे तरी रिपोर्ट असे वाटतायत की बहुतेक हा सगळ्या पेशंट्समध्ये आपल्याला एक सौम्य आजार दिसेल आणि जर व्यवस्थित त्यांची काळजी घेतली गेली तर ते सगळ्यांना हो ते बरे होतील. बरं, पण याच्यामध्ये आपण बघितलं दुसऱ्या लाटेमध्ये जो डेल्टा होता तो जास्त घातक ठरला आपल्या सगळ्यांसाठी, कारण अनेक लोकांचे जीव गेले त्या लाटेमध्ये डेल्टाच्या. आणि विशेषतः त्यांनी लंग्सवर खूप मोठ्या प्रमाणात हल्ला चढवलेला आपल्याला दिसला. यात असं काही दिसतंय की तो वेगळा वागतोय किंवा त्याचे काही वेगळे स्पेसिफिकेशन आहे? अगदी बरोबर बोललात आपण. म्हणूनच आम्ही डॉक्टर कम्युनिटी थोडीशी अजून सावध आहे. 10 पेशंट्सच्या जोरावर आपण एखाद्या नवीन व्हेरियंटचं क्लिनिकल स्पेक्ट्रम नाही सांगू शकत. आपल्याला माहिती आहे की साधारण 100 लोकांना जर कोविड-19 झाला तर त्यातले 80 ते 90 लोकांना काही फार त्रास होत नाही, माइल्ड सिम्पटम्सच राहतात. एक 10% लोकांना हॉस्पिटलायझेशन लागतं, त्यातल्या 2 ते 3% लोकांना आयसीयू लागतं. त्यामुळे 10 पेशंट्सच्या जोरावर आपण कुठलंच क्लिनिकल स्पेक्ट्रम आपण ओळखू शकत नाही. आपल्याला वाट बघायची गरज आहे आणि सुदैवाने आपल्याकडे आता एवढे पेशंट्स नाही, ती एक चांगली बाब आहे. त्यामुळे आम्ही साऊथ आफ्रिकेच्या डॉक्टरशी वारंवार बोलत आहोत. परवाच्या दिवशी पण एक WHO माध्यमातून एक साऊथ आफ्रिकन डॉक्टर्स बरोबर एक वर्ल्डचे डॉक्टर्स सगळे बोलले. मी त्या मीटिंगमध्ये होतो आणि काही चर्चा देखील झाली आमची. तर असं नाहीये की कोणालाच सिव्हिअर डिसीज झालेला नाहीये. एक दोन पेशंट्स प्रत्येक रुग्णालयात आहेत साऊथ आफ्रिकेत देखील ज्यांना की आयसीयू लागते. पण एवढं नक्की की बहुतांश पेशंट्सला एसिम्प्टोमॅटिक डिसीज किंवा माइल्ड डिसीज आहे. काही पेशंट्सना खूप मोठी दिलासा देणारी बाब म्हणावी लागेल आपल्यासाठी सुद्धा आणि जगभरातल्या सगळ्या लोकांसाठी सुद्धा, कारण सगळ्यांच्याच मनात भीतीनं घर केलेलं होतं आणि याच दरम्यान आलेली ही पॉझिटिव्ह बातमी, दिलासा देणारी बातमी, पण आपल्याला सतर्क करणारी सुद्धा. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही न्यूज 18 लोकमत अगदी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. आणि यानंतर मुंबईकरांना सुद्धा एक मोठा दिलासा मिळाला आहे. कोविडच्या जिनोम सिक्वेन्सिंगच्या 5व्या चाचणीचे निष्कर्ष समोर आलेत. यानुसार कोविड लसीकरण वेगानं केल्याचा चांगला परिणाम दिसून येत असून मुंबई शहरातील कोविडची साथ नियंत्रणात असल्याचं स्पष्ट होत आहे. या जिनोम सिक्वेन्सिंगचे 121 नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंटचे 11% रुग्ण, डेल्टा व्हेरियंट बरोबरचे 89% रुग्ण, तर ओमायक्रॉनचे 2 रुग्ण आढळून आले. संकलित नमुन्यामध्ये कोणाचाही मृत्यू झालेला नाहीये. लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याचं प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात असल्याचं सुद्धा या चाचणीतून समोर आलंय. यातली दिलासादायक बाब ही आहे की आतापर्यंत ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण हे संकलित नमुन्यांच्या संख्येत 1% सुद्धा कमी. सुष्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे. सुष्मिता, हे जे जिनोम सिक्वेन्सिंगचे रिपोर्ट आलेले आहेत ते काय दर्शवत आहेत? खरं तर पहिल्या टप्प्यामध्ये 221 रुग्णांचे नमुने हे एअरपोर्टवरती घेण्यात आलेले होते. त्यांचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं. त्यातील 11% रुग्ण हे डेल्टा व्हेरियंटचे बाधित असल्याचं पाहायला मिळालं. तर डेल्टा डेरी व्हेरियंट
चे 89% रुग्ण हे आढळलेले आहेत. अर्थात यालाच आपण डेल्टा प्लस म्हणून सुद्धा साध्या पद्धतीने बोलताना अनेकदा ऐकलेलं आहे. परंतु ओमायक्रॉनचे केवळ 2 रुग्ण आढळलेले आहेत मुंबईमध्ये. त्यांनाही काही प्रमाणांमध्ये लक्षणं ही अतिशय सौम्य पद्धतीची आहेत. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं समोर आलेला आहे तो म्हणजे लहान मुलांना ही बाधा होत नाहीये किंवा म्हणावं तितका परिणाम दिसत नाही. हे खरं तर खूप चांगली बातमी म्हणावी लागेल, कारण डेल्टा व्हेरियंट, डेल्टा प्लस व्हेरियंट आणि आता ओमायक्रॉन याचा प्रादुर्भाव लहान मुलांना होतो का याची भीती यंत्रणांना होती आणि समाधानकारक पद्धतीचा निकाल आता समोर आलेला आहे. लसीकरणावरती जो मुंबई महानगरपालिकेनं आणि केंद्र सरकारनं जोर दिलेला होता, त्यामुळं ज्या नागरिकांचे सॅम्पल्स घेण्यात आले त्यातील सर्वाधिक नागरिकांनी लसीकरण घेतलेलं होतं. साधारणपणे 26 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालेलं होतं, तर 46 नागरिक असे होते की ज्यांनी लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. त्यांना काही सिव्हिअर लक्षणं सुद्धा दिसली होती. परंतु सुदैवाची बाब एकच आहे की या 221 रुग्णांमध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाहीये. ओमिक्रॉनचा रुग्ण जे 2 आढळले त्यांच्यावरती सध्या 7 इन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. परंतु ज्या पद्धतीचं जिनोम सिक्वेन्सिंगची यंत्रणा मुंबई महानगरपालिकेनं तैनात केली कस्तुरबा रुग्णालयामध्ये, त्यावेळेला त्या यंत्रणेमध्ये 221 सॅम्पल जरी गेलेले असले तरी उर्वरित सॅम्पल हे पुण्याच्या NIVला सुद्धा पाठवण्यात आलेले होते. त्यांच्याकडनं मिळालेल्या रिपोर्ट्समध्ये सुद्धा अशाच पद्धतीची माहिती समोर येते. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये WHO ज्या पद्धतीनं म्हटलं होतं व्हेरियंट ऑफ कन्सर्न आणि व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट, तर ओमायक्रॉन हा व्हेरियंट ऑफ कन्सर्न आहे, कारण कोरोना विषाणू हा त्याचं स्वरूप बदलतो आहे आणि या बदललेल्या स्वरूपामध्ये लसीकरण ही एक चांगली सकारात्मक बाब आपल्याला पाहायला मिळते. हेच या रिपोर्टमधनं सिद्ध होतंय. आगामी काळामध्ये जर आपण बघितलं तर लहान मुलांचं सुद्धा लसीकरण सुरू होणार आहे. ओमिक्रॉनच्या बाबतीमध्ये आत्ता जसं आपण बघितलं की डोंबिवलीमधला पहिला रुग्ण हा आता ठणठणीत बरा झालेला आहे, परंतु अजूनही म्हणावं तितका रिसर्च इंडियामध्ये होणं, भारतामध्ये होणं गरजेचं आहे आणि टास्क फोर्सच्या सदस्यांची सुद्धा याच विषयीची चर्चा सुरू असते. मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये आतापर्यंत जे जिनोम सिक्वेन्सिंगचे सॅम्पल्स देण्यात आले हे केवळ जे हायरिस्क कंट्रीमधनं आलेले नागरिक आहेत त्यांचे हे सॅम्पल्स होते. त्यामुळं हायरिस्कच्या पेशंटसोबत इतर देशांमधून येणाऱ्या नागरिकांना त्याची लागण होते का हे बघणे गरजेचं आहे, कारण मुंबईमध्ये जे धारावीमध्ये पेशंट आढळलेले होते किंवा ओमायक्रॉनचे जे 2 बाधित आढळलेले होते त्यामध्ये एकाची अमेरिकेतनं आल्याची सुद्धा हिस्ट्री होती, तर एकाची साऊथ आफ्रिकेतनं आलेली हिस्ट्री होती. त्यामुळे इतरही देशांच्या बाबतीत बरोबर आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपण आपल्या यंत्रणांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेची मोहीम संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी कार्यरत आहे. भारतानं 125 कोटी लसीकरणाचा मोठा टप्पा गाठला आहे. त्यामुळे 12 डिसेंबरला देशासह संपूर्ण जग पहिल्यांदाच लसीकरणावर आधारित टेलिथॉनचा साक्षीदार होणार आहे. आमच्या मोहिमेबद्दल आम्ही टेलिथॉनबद्दल सेलिब्रिटींचं मत जाणून घेतलं. पाहूया त्यांनी नेमकं काय म्हटलं. Vaccination is our only weapon against coronavirus. I stand in full support of the Network 18 campaign Sanjeevani. Vaccination is the only thing that will help us eradicate COVID-19 from India. So please go and get yourself vaccinated and protect yourself and others. Thank you. Jai Hind. तेव्हा कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. तुम्ही कोरोनाची लस घेतली नसेल तर तातडीनं लस घ्या. 2 डोस पूर्ण झाले नसेल तर 2 डोस पूर्ण करून घ्या, कारण कोरोनाच्या विरोधातल्या लढाईमध्ये लस हे एक महत्त्वाचं हत्यार नव्हे तर ढाल आपल्या हाती असणार आहे आणि ते आपण घ्यायलाच हवं. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. दिवसभरातल्या महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आमचं यूट्यूब चॅनल न्यूज 18 लोकमतला नक्कीच सबस्क्राईब करा. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.